एक विषय सांगतो तुम्हाला. मनुष्य, तुमचा मुलगा शाळेमध्ये गेला, पहिला नंबर आला त्याचा, तुम्ही काय म्हणता? त्याला बुद्धिमान आहे. बरोबर आहे. UPSCत पहिला नंबर आला, बुद्धिमान आहे, हुशार आहे, ज्ञानी आहेत. तुम्हाला कल्पना नाही आहे जगाची, या अभंगाची भूमिका कशी ती सांगतोय तुम्हाला. तुम्हाला अजून कल्पना नाही. कम्प्युटर निघालेले आहे, आता मोबाईल निघालेले आहेत. जे नंबर तुमच्या लक्षात राहत नाही ते लक्षात त्याच्यामध्ये राहतात. कोण बुद्धिमान आहे? नंबर तुमच्या लक्षात राहत नाही. आणि ते आता तर नवीन स्मार्टफोनमध्ये नुसतं असं दाबले की डायरेक्ट फोन जातो. कोण बुद्धिमान आहे, तुम्ही का ते? कशावर अभिमान करता तुम्ही लोक? हे शिकलेले लोक आहेत नाही, यांच्यापेक्षा कम्प्युटर बुद्धिमान आहे. अजून पुढं पुढं निघत चाललेले आहेत. कम्प्युटर बुद्धिमान आहे. त्याच्यापेक्षा अजून पुढं सांगतो, काही दिवसांनी अशा चिप निघालेल्या आहेत, सगळं ज्ञान एकत्र जमा झालेलं आहे. अजून पुढं सांगतो तुम्हाला, क्लोन नावाची एक सिस्टम आहे, बऱ्याच देशांनी विकसित केले, लोकांना माहिती. पण क्लोन शब्दाचा अर्थ काय? माझ्यातले थोडे DNA घेतले, नवीन त्याला जन्म घातला. जितकं मला ज्ञान आहे तितकं त्या क्लोनमध्ये ज्ञान आहे. काय विशेषता आहे तुमची? कशा करता परमार्थ करायचा? एवढं विज्ञान पुढे गेलंय. ही अभंगाची विशेषता आहे बरं का. मनुष्य बुद्धिमान आहेत, ज्ञानी आहेत, हुशार आहेत, आनंदी नाही आहे. तुम्ही आम्ही ना हमाल म्हणून जन्माला नाही आलो, जगण्यासाठी काम करतो. आनंद आपला मुख्य उद्देश आहे. कम्प्युटर आपल्यापेक्षा बुद्धिमान आहे, त्याला आनंदाचं ज्ञान नाही आहे. काय शब्द आहे माझा? आनंदाचं ज्ञान. आणि ज्या श्रीमंत आणि बुद्धिमान लोकांना आनंदाचं ज्ञान नाहीये ते कोण आहेत? कम्प्युटर. सृष्टी चालवायची ना आपल्याला, एवढा मोठा व्यापार चालवायचा आहे, 2-4 बुद्धिमान जन्माला घातले पाहिजेत. त्यांना आनंद नकोय, त्यांना ज्ञान पाहिजे. ज्ञानाला म्हणणारी माणसं आहेत. आनंद हा वेगळा प्रकार आहे. आणि आनंदातून जे शब्द जन्माला येतात ते अजरामर असतात. 700 वर्ष झाली हरिपाठाला, अजरामर आहेत शब्द. नाही अजून कळलं? ज्ञानोबरायांचे शब्द अजरामर बुद्धिमान माणसाने नाही केले, भाविकांनी अजरामर केले. हरिपाठ मुंबईमध्ये म्हणला जात नाही, मलबार हिलला म्हणला जात नाही. हरिपाठ कोकणात म्हणला जातो, गावात म्हणला जातो. हे जीवन आहे. ज्ञानोबरायांची भाषा तुम्हाला कळते, ज्ञानोबरायांचा अर्थ बुद्धिमंताला कळत नाही. तुम्हाला किती कळतं मला माहित नाही. विठ्ठला विठ्ठला. त्या लोकांचे नुसते नावं असतात. आई बापाचे भावड असते, पोरांनी संत व्हावं नावं ठेवतात. तुकाराम, एकनाथ अशी नावं ठेवतात पोरांची. तुमच्याकडे पण आहेत. माझ्या कीर्तनाला एक जण आला होता, तो कसाही होता. कीर्तनाला कसाही होता. मला ते काही गुळ फिळ काहीतरी लागत होता. त्याने खिशातून कागद काढला आणि दिला. ते मी कागद बघितला, मला एवढं हसू आलं. तो कोण आहे? कसाही. उघड भाषेत बोलायचं म्हणजे विकणार आहे, मटण विकणार आहे. आणि त्याच्या कागदावर काय लिहिलंय माहिती का? जे मटण उदाहरणात असतील त्या कागदावर लिहिलेत, नामदेव 2 किलो, तुकाराम 4 किलो, एकनाथ. त्याच्या आई बापाची इच्छा काय? आता नावाचं पतन किती आहे? हे जसे नावाचे माणसं आहेत तसं संसारातले नावाचे बुद्धिमान आहेत, आनंदी नाही आहेत. विठ्ठला विठ्ठला. नावाचे बुद्धिमान आहेत, आनंदी नाही आहेत. जर आनंदी असते, पुन्हा शब्द आहे का? आनंदी असते, संतावर जळले नसते, संताची निंदा केली नसते. आमचं धोतर पाहिले की काही लोकांना वाईट वाटतं. त्यांनी दिलेले का आम्हाला धोतर? बोला ना तुम्ही. वारकरी अभ्यास नाचताना बघितलं, टेन्शन येतं त्यांना. काही काही शिकलेले लोक बघा सूटबूटमध्ये येतात, असे उभे राहतात. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड तया होणी दगड अशी. काही काही माझं दुर्भाग्य, काही काही ठिकाणी असे कीर्तनाला बसतात जसे दहाव्याहून आलेले. श्रीमंत लोकांचे आणि बुद्धिमान लोकांचे चेहरे जर दहाव्यासारखे असतील याच्यापेक्षा दुसरं पाप नाही महाराज. आनंदासाठी जन्माला आलात,
आनंद मिळाला नाही ही तुमचा मूर्खपणा आहे. विठाला विठाला. आणि संत जन्माला आलेले आहेत कुठलाही अभ्यास न करता, कोणाच्याही ग्रंथाचं परिशीलन न करता. शब्द आहे का त्यांच्या हृदयातून अभंग जन्माला येतात, गंगा जन्माला येते. तुकोबरांचा शब्द बरं का, तुका म्हणे झरा झरा. थोडं पाणी येतं पण सारखं येत राहतं, थोडं येतं पण सारखं येतं. तुमचे 2-4 वाक्य पाठ होत असतात, 2-4 वाक्य पाठ असतात. कुठेही गेले की पहिले ते वाक्य वापरणार. कुणाच तरी उधार घेतलेलं असतं, पिक्चर मधला डायलॉग असतो, नाटकातलं वाक्य असतं. दुसऱ्याच आहे रे ते, दुसऱ्याच्या दारात नका उभं राहू. तुका म्हणे झरा आहे मुळीचाच खरा. मूळचा अंतःकरणातून जन्माला आलं ना ते थंडावा देतं, अंतःकरणाला शांत करतं, त्रिविध तापातून शांत करतं. मग ज्ञानात समाधान नाही किंवा संसारात समाधान नाही, मग काय केलं पाहिजे? पहिला टप्पा आहे देवाच्या दारात उभा राहा. आणि भगवंताकडे गेल्यानंतर भिकारी म्हणून त्यांच्याकडे जाऊ नका. इथे शब्द फार सुंदर आहेत. याचक आणि भिकारी 2 शब्द आहेत. ठाकलोसे द्वारी उभा, उभा शब्दावर लक्ष ठेवा बरं का, जास्त विश्लेषण करत नाही मी. देवाची द्वारी उभा, तसं ठाकलोसे द्वारी उभा म्हणजे तत्पर, सावधान, कुठला शब्द कसा निघून जाईल कळणार नाही, तत्पर उभा. याचक भिकारी ते म्हणून घेतात, याचना करणारा, भीक मागणारा, पण ते संसारातली भीक नाही आहेत. जगद्गुरु तुकोबारांची 8 पिढ्याची श्रीमंती तुकोबारांनी ती भोगलेली आहे. शब्द आहे का, गरिबी वडिलाकडून आलेली नाही तुकोबारायांना. 8 पिढ्याची श्रीमंती तुकोबारायांपर्यंत आलेली आहे. आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तुकोबारांनी श्रीमंती भोगलेली आहे. 22व्या वर्षी जीवनामध्ये परिवर्तन सुरू झालं. विठाला विठाला. माझं मत आहे बरं का, जो दारू पिलेला आहे ना माणूस, तो जर एकदा माळकरी झाला ना मग माळ नाही काढत. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. वाल्या कोळी एकदा दुरुस्त झाला ना पुन्हा तिकडे जात नाही. ज्यांच्याकडे जन्मजात माळ आहे ना त्यांचा भरोसा नाही. तुम्ही सगळे पुराण वाचून पहा. लंकेमध्ये भांडणं कधी ऐकले का तुम्ही? जिथं दारू आहे, सगळे जगाला लुटून आणणारा रावण, लंकेत भांडणं नाहीये कधी. अयोध्या बिना भांडणाची नाहीयेत, म्हणून माळकऱ्यात भांडणं आहेत मानावरून. सद्गुणात भांडणं आहेत. ही छोटी गोष्ट नाही आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्रांनी भांडणं करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि रावणाच्या घरात भांडणं नाही आहेत. तुम्ही पूर्ण रावणाचा अभ्यास करू. बोलतात ते, कुंभकर्ण बोलतो, अरे जरा करायला नव्हतं पाहिजे. रावण म्हणतो केलं, ठीक आहे आता मी बघतो. हे चांगलं बोलणं म्हणजे सद्गुण नव्हे. सपोर्ट दुर्गुणालाच आहेत. पण बोलता बोलता थोडंसं जर झाला उपदेश तर बघा. म्हणून सगळी माणसं रावणाचे. नाही कळलं अजून? रावणापर्यंत नका जाऊ बरं का. आता वर्तमान काळापर्यंत जेवढे गट आहेत ना, हे गुंडाच्या टोळ्या बघा, हे यांच्यात कधी भांडणं नाही झाले ना, त्यांच्यातच ते मिटवतात. पण लुटताना एक होतात. आतापर्यंत बघा तुम्ही, कुठेही बघा तुम्ही, जेवढे वाईट माणसं आहेत, तुम्हाला कधी असं ऐकायला मिळालं का की मदिरालयामध्ये भांडणं झाले? दारूचं ठिकाण आहे, अरे ते सख्खे भाऊ भेटल्याप्रमाणे एकमेकाला दुःख सांगतात. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय माहिती. बाहेर जेव्हा येतात तेव्हा आम्ही पाहतो. दुर्गुण आणि सद्गुण सांगतोय तुम्हाला. आणि मला खूप वाईट वाटतं, मी अतिशय दुःखाने बोलतो तुम्हाला. सद्गुण आणि दुर्गुण सांगत असताना दारुडे एकत्रित राहतात, एकत्रित पितात, सख्या भावाप्रमाणे वागतात. आणि वारकरच्या दिंडीतून एखादा जाऊ द्यावर किती मार खातो ते कळेल. आपण देवाकडे चाललो, एखादा माणूस पुढे गेला असेल त्याला कोपरा मारल्याशिवाय राहत नाही.
सद्गुणामध्ये अहंकार आहे म्हणून तो देवाच्या दारात नेत नाही. फक्त सद्गुणी दिसतो तो, पण अहंकार दुर्गुण असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रेम उमलत नाही, प्रेम जन्माला येत नाही. आणि जोपर्यंत प्रेम जन्माला येत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी नाही. दुसऱ्या चरणाचा अतिशय महत्वाचा अभंग आहे. आणि वारकरी संप्रदायाचं हृदय जे मागतायत ते मज भीक काही देवा प्रेम भातुके. म्हणून जगात सुरुवात जी कीर्तनाला केली ती मी भांडणापासून केली, या चरणासाठी केली. सगळी माणसं भांडणं करतात, भगवंतांनी प्रेम प्राण्यामध्ये दिलेलं नाही. जे लोक म्हणतात नाही महाभक्त आहेत, भक्त आहेत, सगळं चुकीचं आहे. प्रेम आणि वैराग्य हे भगवंताकडे, भगवंताचं स्वरूप आहे प्रेम. भगवंत ज्याला आशीर्वाद देतात त्याच्यात प्रेम जन्माला येतं. तुम्ही आम्ही सज्जन असू शकतो म्हणून आपण त्याला म्हणतो फार प्रेमी आहेत, चुकीची कल्पना आहेत. प्रेमामध्ये दोष दिसत नाही, लक्षात येते. प्रेमामध्ये दोष दिसत नाही, हा फार महत्वाचा गुणधर्म आहेत. आणि द्वेषामध्ये गुण दिसत नाही. तुमचा शत्रू किती गुणी असू द्या, बरं स्तुती करणार का तुम्ही? किती चांगलं सरकार चालू द्या, विरोधी पक्ष हल्ला बोलणार, नाव काय त्याचं. आणि विरोधी जेव्हा सत्तेत जातात, सत्तेतले विरोधी होतात, ते पुन्हा काय करणार, हल्ला करणार. माझा शब्द आहे का काय बोललो तुम्हाला. द्वेषात गुण दिसत नाही कधी. आणि तुम्हाला जर पृथ्वीत आनंद दिसत नसेल ना तर द्वेषी समजा स्वतःला. तुकोबाराला आनंदाचे डोही आनंद पृथ्वीमध्ये, जडामध्ये, प्रत्येक मूर्ख माणसामध्ये परमात्मा दिसतो. प्रेम जन्माला आलाय, दुःखच दिसत नाही या लोकांना. आनंदे निर्भर. तर तुम्ही जर अभंग सावकाश म्हणा, डुलत असो, तुझं डोल आहे ना, डोल, अंतःकरण प्रसन्न झाल्यावर डोल येतो. डोल शब्द आहे. अंतःकरण प्रसन्न झालं, तृप्त झालं, मनासारखं झालं, मग डोल येतो. तो संतांना आलेला आहे, आपल्यामध्ये नाहीत. आपण तात्पुरतं हा ठीक आहे, आता चांगलं केलं, पुढे बघू. 9वीला एवढे मार्क काढले, 10वीचं काय बोंब लावतो ते बघू. सुखच नाही त्याला, आनंदच नाही. मुलगा जन्माला आलाय, आनंद माना ना. सगळेच पोरं कलेक्टर झाले पाहिजे असा काही नियम आहे का? आता मी कीर्तनामध्ये बोललो होतो एका ठिकाणी, येत्या 100 वर्षामध्ये मराठी राहणार नाही. सगळेचीच पोरं इंग्लिश मीडियम मध्ये शिकतायत आणि सगळ्यालाच वाटतं माझ्या पोराने कलेक्टर व्हावं. ते पोराचं दुर्भाग्य बरं का. ही जन्माला त्यांच्या घरात आली आणि आई बापाच्या ऐवजी ते सासू सासरे झाले त्या पोराचे. काठी घेऊन त्याच्या मागच ओझच. खरा काळ आमचा होता महाराज. तुम्हाला अजून माहिती नाही, आमच्या वयातलं काय आहे का नाही माहित नाही.
4थी 5वी शाळेला गेल्यानंतर आमच्या घरचे लोक म्हणले, कीर्तनकार होते वडील, आणि घरचे लोक आम्हाला म्हटले ज्ञानेश्वरी वाचता येते ना, बस कर. म्हटलं का? शिकल्यावर डोकं बिघडतं. म्हटलं शिकू द्या, संस्कार चांगले आहे, तुम्ही तुमच्या संस्कारावर विश्वास ठेवा. कशाला नोकरी करायचे? त्यांचे शब्द पहा कसे, पोपटासारखं माणसाने राहावं, जिथं पिकलेलं फळ आहे तिथं चोच मारावी, निघून जावं, कोणाच्या बंधनात सापडू नयेत, याला जीवन म्हणतात. गुंतून राहू नये, दुःख आहे तिथं, जीवन दुःखमय होतं, नाही कळत. शिक्षणाला, पण याचा अर्थ असा नाही की पूर्वीचे लोक चांगले नव्हते, शिक्षणाला महत्व देत नव्हते, तालमीला महत्व देत होते. शरीर चांगलं असेल तरच तुम्हाला कीर्तनाला येता येईल. तुमचं जर बसताना जर तुम्हाला त्रास नाही झाला ते कीर्तन ऐकता येईल. शरीर आद्यम खलु धर्म साधनम, पहिला टप्पा आहे तो शरीर. म्हणून पहिल्या काळापासून शरीर चांगलं असण्याकरता महत्व दिलेलं आहे. सगळ्या माणसाकडे जाऊन बघा तो. म्हणजे आता मला सांगा तुम्ही, हे खूप श्रीमंत आहेत, चंद्रावर जाणारी लोक आहेत, मंगळावर जाणारी लोक आहेत, पैसे कमवणारी IITचे लोक आहेत. हे जर आले ना, एक सिंगल माणूस सुखी झालेला बघा तुम्ही, एक सिंगल. मी जेव्हा फिरतो ना तेव्हा हे जास्त अनुभवतो मी. सुखी कोण आहे? तुमचा देश स्वच्छ असेल, नियमात वागणारा असेल, तर सुखी आहेत का नाही पाहणं महत्वाचं आहे. एखादं गाव श्रीमंत आहे, एखादा मनुष्य श्रीमंत आहेत, नीट आहे का? श्रीमंत असाल, आनंदी आहेत का नाही? ज्यांच्याकडे पैसा आहे ना, आत्ताच दान झालंय बरं का, तुमच्याकडे झालं का नाही काय माहिती नाही, मतदान झालं का? आपल्या दानावर जगणारे कुठं मोठे असतात का हो? कधी कल्पना करताय तुम्ही? आपल्या दानावर जे मोठे होतात त्याला आपण मोठे समजतो, हा आपला कमीपणा आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अडचण इथे, श्रीमंत आहात, ज्ञानी नाही, सुखी नाहीत, आनंदी नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांनी श्रीमंती सोडली, प्रेमानं श्रीमंत झाले. प्रेमाने जाता जाता अजून तुम्हाला सांगून जातो तुकोबाराय कसे श्रीमंत आहेत. तुम्ही ठराविक अभंग वाचता, इथून पुढं कीर्तन ऐकत असताना बघा, जे खानदानी वारकरी आहेत ना, त्यांची मालिका वेगळी. पूर्ण महाराष्ट्रातले जे वारकरी आहेत त्यांचा नित्य नियम आहे, आणि ते 6 प्रकारचे अभंग रोज म्हणतात. काकडा तुम्हाला माहिती आहेत, त्यांचं भजन, त्यांच्या ज्या गवळणी आहेत ना त्या फार वेगळ्या आहेत. निळोबरायांच्या गवळणी, तुमच्या काही लोकांना तर माहिती नाही कोण निळोबर आहेत. त्यांच्या गवळणी असे त्या पिटीवर म्हणतात, डोळे मोडीत मोडीत, हाच मोडीत निघालेला असतो. काय मोडीत लावलेले हे प्रकरण? कृष्णाचं प्रेम ज्यांना मिळालेलं आहे त्या गवळणी अशा बोलत नसतात. अहो काय वर्णन करावं? चिरी चोळी त्या धुता विसरती, कपडे धूत धूत वेणुनाद ऐकल्याबरोबर शरीराचं भान राहत नाहीत. शब्द नीट आहे का? आपण मेकअप करून बाहेर निघतो, आणि त्या गवळणीचं वर्णन तुकोबारायसारखे माऊलीसारखे संत करतात. माऊलीने ज्यांनी ज्ञानेश्वरीने अनुभवामृत दिला आहे ते गवळणीचं वर्णन करतात. काय नुसता नाद ऐकला ना शरीर विसरतात त्या गवळणी. त्या अशा बावळटाप्रमाणे बोलतील का? त्या आपला अपमान आहे. अशा भजण्याला येऊ पण देऊ नका गावामध्ये, नाही तर 2 अभंग झाले की लगेच म्हणतात गवळण लावा. मराठी कळली का? ते काय लावा? परवाच पनवेलमधून फोन आला मला, महाराज तुमची YouTube ऐकतो, तुम्हाला सुपारी द्यायची. म्हटलं कशाची? कीर्तनाची. काय भावना आहे त्या बिचारायची, त्याला काय करणार? म्हटलं नाही मी सुपारी घेत नाही. अहो तुमचं काय असेल ते सांगा ना. म्हटलं काय पाहिजे? कीर्तन काही, तुम्ही काही करा. त्याला हेही माहित नाही कीर्तन कशाला म्हणतात, प्रवचन कशाला म्हणतात, त्याची भावना आहे बिचारे. काय करणार तुम्ही? नवीन नवीन गादीवर बसलो,
ते सगळे भावनिक आणि श्रद्धावान लोक असे हे घेऊन यायचे, मोकळा कागद, बाबा तुमचा कोणता दिवस घालायचा, काय बोलतात ते नाही कळायला अजून. प्रेमात दोष दिसत नाहीत. विठाला विठाला. जे शुद्ध बोलतात, कोणता अभंग लिहिलाय त्यांनी बोला ना. जे शुद्ध बोलतात, ज्यांना मराठीचं ज्ञान आहे, कोणतं काव्य निर्माण केलंय त्यांनी, कोणता अभंग लिहिलाय, कोणता देशाचा उद्धार झालाय त्यांच्याकडून. प्रेमाने उद्धार होतो. आणि संतांच्या शब्दात एवढी ताकद असते महाराज. दोनच शब्द वाढल्या कोळी कुठे कीर्तन ऐकायला गेला नाही. संतांच्या मनात आलं, दोन शब्द दिले, राम नामाविषयी प्रेम जन्माला आलं. शब्द ऐका, राम नाम नाही, राम नाम बोलायचं असतं, राम नामात प्रेम पाहिजे. विठाला विठाला. म्हणून साधूचं जे भजन आहे ना, ते प्रेमातलं भजन आहेत, आपलं गाण्यातलं भजन आहेत, रागातलं भजन आहेत. साधूचं भजन हे नाही आहे राम कृष्ण गीती गात, वासुदेवाचा अभंग. वासुदेव दिसले म्हणून घेतले बरं का, बिचारे फार दुर्मिळ होत चालले तुम्ही लोक. अभंगाच्या अर्थाकडे लक्ष द्या. तुकोबाराय भाव प्रकट करतात. राम कृष्ण गीती गात. पुन्हा शब्द सांगतो, रामकृष्ण म्हणत नाहीत ते, गीती गात. गाण्याच्या गीतामध्ये रामकृष्ण आहेत. रामकृष्णी शब्द आहेत, रामकृष्ण शब्द नाही. हे बारके बारके मात्रा वेलंटी ना, हे चांगल्या चांगल्याची टोपी काढून टाकते ती. रामकृष्ण गीती गात. गीतामध्ये रामकृष्ण गात होते, गीतात प्रेम होतं. कशाहून प्रेम? टाळ चिपुळ्या छंदे आपुल्या नाचत. हा शब्द इतका महत्वाचा आहे ना. जो प्रेमळ माणूस आहे ना, छंदे आपुल्या, स्वतःला विसरतो. स्वतःला विसरतो म्हटल्यानंतर संसार विसरतो, म्हणून तो दुःख विसरतो. कधी विसरतो माणूस? तुकोबाराय शरीर विसरतात, दुःख विसरतात, संसार विसरतात. आणि विसरवणं फक्त प्रेमामध्ये शक्य. कळत नाहीत.
नवीन जर प्रेम जन्माला आलं अंतःकरणामध्ये, शरीर व्यवस्थित काम करतं, अंतःकरणाच्या कोपऱ्यामध्ये प्रेम असतं. कळत नाही कुणाला, आईला कळत नाही, बापाला कळत नाही, काही काही नवऱ्याला कळत नाही, तो भाग वेगळा आहे. एक कप्पा आहे जो कोरा आहे आणि तिथं ते प्रेम आहे, भावना आहेत. भावना म्हणजेच प्रेम. लक्षात ठेवा काय बोललो. आणि त्या कप्प्यात माऊली पाहिजेत तर जीवन सुखी होतं. त्या कप्प्यात माणूस बसला ना, जीवन बर्बाद झालं. विठाला राधा आहे ना, राधा, हे तुम्ही फार ऐकले कीर्तनामध्ये. काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण जेव्हा निघून आले मथुरेला, पुन्हा गेले नाहीत बरं का. प्रेम विरहामध्ये मोठं होतं. जवळ असताना किंमत देत नाही, विरहात मोठं होतं प्रेम. म्हणून जेवढे ग्रंथ आहेत जगामध्ये प्रेमाचे, सगळं विरहातले ग्रंथ आहेत. तिथं प्रेम जन्माला येतं. म्हणून जेव्हा तुम्ही कधी रासलीलेचे प्रसंग वाचाल, तिथं विरहिणी आहेत, विरहाचे गीत आहेत, गोपी गीत आहेत. हे विरहातून, का की तो नसला ना मग तहान जास्त लागते. नाही कळलं अजून? पाणी नाही आलं ना मग तुम्ही भरून ठेवता. रोज येत असेल तर तुम्हाला किंमत नाही. मग विरह सुद्धा जीवनामध्ये कधी कधी पाहिजे. मुलगा शाळेत गेला ना मग आईला करमत नाही. कधी येतो? पण तो शिकायला गेलाय ना, नाही जात असेल पण येतो कधी. आणि तो आला ना देत काहीच नाहीत, डोळे शांत होतात. मराठी कळते काय शांत होतात? तुकोबारांचे शब्द आहेत. चांगले नाम गोमटे रूप. आणि हरिपाठात एक शब्द आहेत, प्रपंची निवाले, डोळ्यांचा ताप गेला. देत काहीच नाही परमाळ. पाहिलं ना, पाहिल्या वेध लावी बैसी जीवी जडोनी. प्रेम आणि प्रेमाची तुकोबारांची व्याख्या सांगतोय. ज्या आधुनिक पोरं आहेत ना, फार कठीण आहे ते. म्हणून संसारामध्ये ना प्राणी म्हणलं की प्रेम करूच नाहीत. व्यवहार करावा, कर्तव्य करावं. 25 वर्ष प्रेम देऊन मुलगा आपल्याला सांभाळत नाही, नाही का? आईची किती वेदना असते. आईला काहीच नको असतं. याचं कारण सांगतो, आईने सगळं भोगलेलं असतं म्हणून काही नकोय. नवऱ्याच्या बरोबर राहत असताना सुखी संसार पाहिलेला असतो. प्रेम पोरावर असतं म्हणून फक्त गोड बोलण्याची इच्छा असते. फक्त गोड बोलण्याची नाही पूर्ण होत. नाही कळलं? नाही पूर्ण होत. मुलगी असो मुलगा असो, दुसरीकडचं प्रेम मिळाले की तो निघून जातो. मग सौती मत्सर हा जो शब्द आहे ना, तो प्रेम पळवतात म्हणून त्रास होतो. प्रेमास्पद असणारा म्हणून त्रास होतो. पण जिथं एक परमात्मा आहे, प्रेमास्पद आहेत, तिथं मात्र दुःख नाही, विरह नाही तिथं. म्हणून प्रेमाची विशेषता आहे विरह. कुठलंही काव्य वाचा तुम्ही, ते विरहातून जन्माला येतं. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो, पुढं सगळं घरामध्ये हो, 2 एकरमध्ये बंगला आहेत, गाडी आहेत, ब्रँडेड सगळं आहेत, एकटंच घरामध्ये बसलंय. करमेल का त्याला? शब्द आहे मराठीतला बरं, घर खायला उठतं. एवढं सुंदर घर, घर म्हणजे काय भूत आहे का ते खायला उठतं? प्रेम. विठाला विठाला. घरात कुणी नाहीयेत, घर खायला उठतं. विश्वात परमात्मा आहे, विश्व आनंदी होतं. विश्वची माझे विश्व आनंदी होतं. नाही संतांना त्रास होत. हे प्रेम भगवंतानी दिलं पाहिजेत. आपल्यामध्ये नसतं ते प्रेम. दान मागावं लागतं प्रेमाचं, भीक मागावी लागते प्रेमाची. कारण की ते गुण जे आहेत ना, त्याग तुमच्याकडे आहे, वैराग्य तुमच्याकडे नाही. विठाला विठाला. किती मराठी समजते मला नाही माहिती बरं का. काही काही सज्जन माणसं चहा घेत नाहीत. चांगलं आहे प्रकृतीच्या दृष्टीने. चहा घेत शायनिंग मारायची का मग त्यांनी? पाहुणे म्हणून कुठे गेले चहा आणला, हो कळत नाही का तुम्हाला मी चहा नाही घेत?
त्याच्यावर काय उपकार करतो का तू? तू चहा घेत नाही तर तू नीट वाग ना. ही काय कुठली पद्धत आहे? तो कळत नाही का? त्याला काय कळायचा प्रश्न आहे? ते सगळ्याला चहा देतोय, त्याच्यासारखाच तू आहे. त्याग अहंकाराला जन्म घालतो. बरेचसे भारतातले साधू याच्यावरच साधू आहेत. कपडे घालत नाही. नाही कळालं तुम्हाला का? साधू कपडे घालत नाही. याचा ज्ञानाचा काय संबंध आहे? प्रेमाचा काय संबंध आहे? अहो किती रागीट असो माणसाने. मी लहानपणी थोडासा खोडकर होतो, आताही आहे. चुकून एका साधूच्या जे बसतात ना आसन, त्याच्यावर पाय पडला. आसन पाय पडला त्याच्यावर. तरी जी शिव्या द्यायला सुरुवात केली, ते कीर्तनात नाही देता येत अशा शिव्या साधूंनी दिल्या. मी 2 मिनिटं असं बघतच होतो त्याच्याकडं. मी जसं शांतपणे पाहत होतो तसे त्याच्या शिव्या वाढत होत्या. त्याला हे वाईट वाटत होतं की शिव्याचा इफेक्ट का होत नाही, हे दुसरं दुःख. नाही कळालं? तुम्ही अनुभव घेऊन पहा उद्यापासून. जर एखाद्याने तुम्हाला शिव्या दिल्या ना, फक्त ऐका त्याच्या 5 मिनिटं बघा त्याच्याकडे. ते शिव्या देता देता तो गार होतो, ह्याच्यावर परिणाम का होत नाही? याच्यावर परिणाम होत नाही, याचा त्याच्यावर परिणाम होतो. मग त्याच्यावर परिणाम करा ना तुम्ही. न बोलता त्याच्यावर परिणाम होतो. मी 2 मिनिटं बघत राहिलो तर हळूहळू त्याचा आवाज, हे दिमाग नाही का मला? म्हणे का नाही आहे. क्यों पैर रखा इसके ऊपर? मैंने रखा. शब्द पुढचा आहे का? नहीं रखना चाहिए. मैंने कहा नीचे क्या ब्रह्म को बिछाया है क्या? अरे कपड़ा तो है, और तुमने नहीं बनाया, कंपनी ने बनाया. कंपनी के कपड़े के साथ ममत्व जुड़ गया. नाही कळालं? संसाराच्या देवाच्या वस्तू बरोबर तुम्ही ममत्व जोडलं. हा तुकडा जमिनीचा माझा, हे घर माझं तुम्ही म्हणताय. घरातले पोरं बाप म्हणत नाहीत. घरातले लोक आपला नाही म्हणत. हे तुम्हाला माहिती सुद्धा नसतं. त्याग अहंकार निर्माण तुम्ही डोक्याने करताना काम तुमचं आहे. तुम्ही मी ज्ञानी आहे, तुम्ही ठरवता. एखादी घटना घडली, एखादा माणूस पडला, पॅनलच्या पॅनल घेऊन पडता, तो भाग सोडून द्या. आणि जे पडणार आहेत त्यालाच माहित नसतं. आणि जे पडणार आहे ते आमच्याकडे येतात, बाबा आशीर्वाद द्या. मला माहिती असतं अख्खा पॅनल पडणार आहे. जो पडणार आहे त्यालाच माहिती नाही, काय आशीर्वाद द्यायचा त्याला? नाही कळलं अजून. किती अज्ञानात लोक आपल्याला ठेवतात, त्यांना मोठं नका म्हणू. अज्ञान घन करतात आपल्याला, अज्ञानात ठेवतात. त्याला कळत नाही ना, मग सांगू नको, तसंच राहू दे. हे काही संत आहे? आणि अशाच्या लोकात, अशाच्या दारात तुम्ही जीवन जगता हो. प्रेम त्याला नाही म्हणत, प्रेम मागावं लागतं. विठाला विठाला. 2 शब्दामध्ये सांगतो, तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात ज्ञानी आणि देवाचा आवडता उद्धव. शब्द बघा, सगळ्यात ज्ञानी आणि देवाचा आवडता उद्धव. कधी कधी ज्ञानी लोकांना भान राहत नाही. भगवंताच्या डोळ्यातून अश्रू येत असताना मथुरेमध्ये उद्धव देवाला ज्ञान सांगतो. होतं कधी कधी असं. आमचे पोरं कधी कधी आम्हाला शिकवतात, मी त्यांना आठवण करून देतो, आपण माझ्याकडे शिकायला आलात, लगेच गुरु नका हो. नाही पण हे बरोबर आहे, ते बरोबर आहे का? तो आमचा विषय आहे. आमच्याकडेच ज्ञान घेऊन लगेच तरी परतावा नका करू ना. काही काही तर मलाच सांगतात, एपिसोड ऐकतात आणि मला सांगतात तुम्ही इथं अशाशी बोलले होते. बोललो, पण मला नका सांगू ना बोललो म्हणून. मी सांगितले ना ते. पण ते ज्ञान उथळ पाण्याला नाही, ते दाबता येत नाही ना. ज्ञान गिळोनी नाही ना, ते जमत नाही ना ते. मग परिणाम वेगळा होतो त्याचा. ती जी अंतःकरणात ती वृत्ती दाबता आली पाहिजे, त्याला मी नियंत्रक म्हणतो. विठाला विठाला. भगवंत काही बोलत नाहीत. जेवढ्या बाया आहेत त्यांना माझे कीर्तन जास्त समजेल. विरह आहे ना, विरह,
ते मनापासून ज्याच्यावर प्रेम करतात ना, खरंच त्याला काही समजत नसतं. मुलगा आहे आणि मुलगा जेव्हा ऐकत नाही ना, मारणारी बाई नसली पाहिजे ना, ती फार धुवून काढते पोराला. ती नाही, प्रेमळ बाई असली ना, तिच्या डोळ्यातून अश्रू येतात का ऐकत नाही म्हणून. ते प्रेम आहे. प्रेम कधीही तोंडाने सांगत नाही की माझं प्रेम आहे. हे ज्ञानोबरांचं सूत्र आहे. डोळे सांगतात माझं प्रेम आहे म्हणून. आणि तोंड बोलायला लागलं ना, तोंडातून प्रेम बाहेर पडतं. ती वासना होऊन जाते. विठ्ठला विठ्ठला. कितीतरी प्रेम नाही बोलिता चालता, अनुभव चित्ता. आणि मग काय होतं, ते प्रेम डोळ्यातून बाहेर पडतं. म्हणून कधीही वारकरी संप्रदायातले अभंग पहा, रूप पाहता लोचनी शब्दाचा अर्थ देवा, डोळ्यातून मी तुला पाहतोय, तोंडातून नाही. विठ्ठला विठ्ठला. भगवान कृष्ण म्हणतात, जा जरा वृंदावनामध्ये जा. मला वेगळा विषय सांगायचा आहे बरं का. आणि आधुनिक काळात हे फार महत्वाचं पण आहे. कृष्ण 5000 वर्षापूर्वी ज्ञानी असलेला उद्धव वृंदावनमध्ये येतो आणि राधेला गुरु करतो. डोक्यात येते काही? राधेला गुरु करतो. राधेला साधी गोष्ट नाही. स्त्री आणि पुरुष भाव होता का तिथं? आता किती चाललंय, बायांनी कीर्तन करावं का नाही, काही काहीला कांदा चालत नाही. मी इथंच पनवेलची गोष्ट, मी कधीतरी आलो होतो, माझ्या आदल्या दिवशी कीर्तनकारांनी करून खाल्ला होता स्वयंपाक. हे पनवेलचीच गोष्ट असेल. एकनाथनीच कीर्तन ठेवलं होतं तिथं. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो, ती बाईने ती स्वयंपाक स्वच्छ केलं आणि गेलो दुसरीकडे. मला म्हणे बाबा स्वयंपाक करा. अरे म्हणलं कीर्तन करायला आलोय का स्वयंपाक करायला आलोय? नाही म्हणे कालच्या भावानी स्वयंपाक केला होता, छान केला होता, आम्हाला पण गोड लागला. ते कांदा आणि लसूण खात नव्हते. म्हटलं कांदा आणि लसूण न खाता एवढे रागीट, जर खाल्ला तर यांचं काय व्हायचं? हे सगळ्या मानसिक कल्पना आहेत. भागवत आपल्याला आदर्श देतं. योग्य असेल ना, राधा सुद्धा गुरु होऊ शकते, स्त्री सुद्धा गुरु होते आपली. हे वारकरी संप्रदाय आहे. मुक्ताबाई असेल किंवा हे ज्यांच्या मनात येतं ना, स्त्री पुरुष, हे अजून कच्चे लोक आहेत. हे घाबरतात जरा अजून, संप्रदायाचं काय होईल. खरं म्हणजे यांनी जास्त कीर्तन करावं, म्हणजे यांना कळल पोरांना की आपलं सगळं होतं तेवढं भांडवल गेलं. कुणी सांगितलं तुम्हाला? आणि हे आदर्श आहे आपल्यासाठी. राधिका प्रेम देते आणि त्या दिवशीपासून शेवटपर्यंत उद्धव भजन करतो. माझा शब्द लक्षात आहे. अगोदर ज्ञानी आहे, भजन करत नाही. राधेनं उपदेश केला आणि मग त्याचं भजन सुरू झालं. एवढं भजनाला महत्व आहे महाराज. जे करत नाहीत ना ते ज्ञानी आहेत, जे करतात ते प्रेमी आहेत. विठ्ठला विठ्ठला. आणि सगळ्या कुळाला शाप मिळाला. कृष्ण आहे ना फार कठीण आहे बरं का. तुम्ही अजून कृष्णाचे स्वभाव माहीत नाहीत. बरेचसे महाराज लोक सांगत नाही त्या गोष्टीला. एक ऋषी होते, त्यांनी कृष्णाला म्हणले मी तुला शाप देतो. कोणाला म्हणले? कृष्णाला. कृष्ण म्हणले मी काय लेचा बेचा माणूस आहे काय, तू शाप देणार, तुला पाणी प्यायला मिळत नाही. गुजरात मधली गोष्ट आहे, भारतात भागवत, मी नाव सांगत नाही बिचाऱ्याचं. नाही असं कसं केलं, तू कोण विचारणारा? भगवान कृष्ण म्हटले अरे मी प्रेमामुळे शाप सहन करतो, त्याचा मान ठेवतो. तुझ्यासारखे 56 लोक गेले, मग काय मला शाप लागणार आहे काय? प्रेमाने ऐकतो, तपश्चर्येने नाही ऐकत, ज्ञानाने नाही ऐकत. प्रेम अंतःकरणाची अवस्था आहे. नीट आहे का? प्रेम अंतःकरणाची अवस्था आहे. ती अवस्था दुःख विसरायला लावते. विठ्ठला विठ्ठला. जास्त लांब सांगण्यापेक्षा वारकरी संप्रदायातला एक प्रसंग सांगतो तो, मला फार माझ्या आवडीचा प्रसंग आहे. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? बोला मोठ्याने एकदा. माऊलीने.
अनुभवामृत, हरिपाठ. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी घातला. किती मोठे ज्ञानोबा आहेत. ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवे असे सांगणारे नामदेव महाराज. सगळं ग्रंथ लिहिले. खूप गोड प्रसंग आहेत, अभंगाला फार चांगला आहेत. आणि ऐकू नका, लक्षात ठेवा. आणि माऊली नामदेव महाराजांच्या घरी गेले. म्हणून मगाशी सांगता सांगता जे अर्धवट राहिलं ना, ते हे राहिलं होतं. जे वारकरी आहेत ना, रोज 2 समाधी, 2 नाट, 2 पत्रिका रोज म्हणतात. तुम्ही सुद्धा इथून पुढे वारकरी लोकांनी कीर्तन ऐकण्यापेक्षा हे 3 ग्रंथ पाठ करा. तुकोबारायांचा नाट, ज्ञानोबाराय जेव्हा समाधीला बसतात, समाधी प्रसंग वारकऱ्यांचा आहे, ठरलेलं. रोज वाचा. प्रेम जन्मालेला अंतःकरणामध्ये वाचून बघा तुम्ही. आणि जे आत्ता जो प्रसंग सांगतो याला तीर्थावळी म्हणतात. जो मी सांगतोय तुम्हाला, ही तीर्थावळी. काय अधिकार आहे माऊलींचा. आणि माऊली आपण होऊन नामदेव महाराजांच्या घरी जाते. ज्ञान नामाच्या घरी जातं. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञान नामाच्या घरी जातं. आयुष्य शिल्लक होतं. ज्ञानोबारायांचे शब्द आहे बरं काय. आयुष्य शिल्लक होतं, ग्रंथ पूर्ण झाले होते, काही कर्तव्य शिल्लक नव्हतं. माऊली म्हणतात स्वतः. म्हणून नामदेव महाराजांच्या घरी येतात. एक छोटी गोष्ट नाही. त्याचा अभंगातून सांगतो, कळेल तुम्हाला. नामयाचे घरी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे. नामदेव महाराजांनी लोटांगण घातलं. प्रत्यक्ष परब्रह्म आज माझ्या घरी आला. पूजा वगैरे केली आणि विचारलं, माऊली आपण एवढे महान आहात, कसे आलात आमच्या घरामध्ये? काही नाही, तीर्थयात्रा करावी अशी माझी इच्छा आहे. कोण म्हणतं? माऊली. आणि इतके गोड अभंग शब्द आहेत ना. तीर्थावळी उद्या जाऊन वाचा तुम्ही. 100 अभंग असतील किंवा 66 असतील. पत्रिकेचे एक अभंग असतात 2. पत्रिका म्हणजे काय माहिती तुम्हाला? तुकोबारायांची आषाढीची वारी चुकली होती, ताप आला म्हणून. आणि रोज भगवंताला 2 पत्र लिहायचे. तिचं नाव आहे पत्रिका. अहो, जर तुम्ही प्रेमळ असाल ना, कीर्तन सुद्धा ऐकायची गरज नाही. पत्रिका वाचता वाचता तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील. त्याचं नाव तुकोबाराय आहे. 8 पिढ्याची माझी वारी चुकली. भगवंता कधीतरी तू आमच्यावर कृपा कर. एखादा तरी मनुष्य माझ्याकडे पाठव. कोणा मुखी ऐसी ऐके न मात, चाल तुझं पंढरीनाथ बोलावं तो. मी कान आतुरलेले आहेत, शरीर आतुरलेलं आहे, मन आतुरलेलं. देवा, माझं शरीर असहाय्य आहे, फक्त तुझा निरोप येऊ दे. मी तापाच्या अवस्थेत पंढरपूरला येईल. पत्रिका आहेत, 66 अभंग आहेत. आणि अंतःकरणातल्या विरहाच्या वेदना तुकोबारांनी त्या अभंगातून प्रकट केलेत. देवा, इतक्या दिवस येत होतो, ओळख झाली होती, आज मी वारीला नाहीये, माझी आठवण येते का तुला? तुझ्या दरबारात मी हजर नाहीये, नजर जाते का माझ्यावर? आज तुकोबाराय गैरहजर आहेत. अरे कधीतरी कृपा कर. 8 पिढ्यांनी वारी केलेली. हे प्रेम आहे, हे विरह आहेत, हे प्रकट होतं त्या शब्दातून. आणि नामदेव महाराजांना बोलता बोलता म्हणतात, काय नाही दे, तीर्थयात्रा करायची इच्छा आहे. खूप सुंदर आहे. ज्ञानी आणि भक्त आहेत ना, जरी झाले पावन देव तीर्थ भजन न सांडिती, हे ज्ञानोबारांचे वाक्य आहेत. जरी तुम्ही ज्ञानी झाला, कीर्तन भजन सोडता येत नाही, तीर्थ सोडता येत नाहीत. जरी तुम्ही पूर्ण झाला. नामदेव महाराजांच्या लक्षात आलं की मला जर तीर्थयात्रेला जायचा प्रसंग आला तर मला पंढरपूरचा विरह होईल, देवाचा विरह होईल. मला तीर्थयात्राच नको. पण माऊली, त्यांचा शब्द या जगात कुणी तोडू शकतो? पण ते नामदेव महाराज आहेत, प्रेम आहेत, इतकं गोड बोलतात नामदेव महाराज. माऊली, तीर्थयात्रेला जायचंय, तुमचा फार चांगला येतोय. मी परतंत्र आहे, मी स्वतःला विकलेलं आहे भगवंताला. माझ्या शरीरावर माझा अधिकार नाही, माझं नियंत्रण नाही. म्हणून तुम्ही जरी म्हणलात तरी माझी विनंती आहे, देवाला विचारा. काय म्हणतात ते?
देवाला विचारा, देव जसं म्हणशील तसं आम्ही ऐकू. आणि नामदेव महाराजाला विश्वास होता की देव नाही म्हणणार म्हणून, पण माऊलीला नाही म्हणू शकत नाही, देवाला विचारा. काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत, नामा एवढं प्रेम करतो ना देवावर, म्हणून प्रेम सुख घेण्यासाठी तुझ्या बरोबर यायचंय, यात्रेचं निमित्त आहे. विठ्ठला विठ्ठला. अर्थ कळला का तुम्हाला? काय संतांच्या सहवासात निमित्त आहेत, प्रेम सुख घेण्यासाठी वारकरी संप्रदायातला सप्ताह आहेत. किती लोक आपण एकत्रित बसलो बघा बरं. प्रेम आहे हे. कोणत्याही मंत्र्यांनी सभा बोलवावर ह्या क्वालिटीचे लोक येणार नाहीत. प्रेम करणारी लोक येणार नाहीत. माझा मुद्दा वेगळा आहे. म्हणून प्रेम करणारे येत नसल्यामुळे ते पदच्युत झाले की यांना कोणी विचारत, दुसऱ्याच्या कार्यक्रमाला हे हजर. प्रेम ती माऊली होते हो, प्रेम माऊली होते. भगवंताला सांगितलं की माझी इच्छा आहे नामदेवाला न्यायचं. वयानं नामदेव महाराज मोठे होते, माऊली लहान होते. माऊलीचा हात धरला विठ्ठलाने आणि नामदेवाचा हात त्यांच्या हातात दिला. उलट केले, उलट. आणि जो शब्द आहेत ना विठ्ठलाचे, ही येडे भगवंताचे शब्द बघा. नामदेव महाराज वेडे, माऊली तुम्ही याला सांभाळा. नाही कळालं तुम्हाला? भगवंत ज्या वेळेस वेड म्हणतो ना, त्या दिवशी आपण भाग्यवान आहेत. देवाशिवाय काही जेव्हा सुचत नाही ना, तेव्हा आपण वेडा असतो. एखादं पोरग आई सोडून जात नाही, तेव्हा आई म्हणते त्याला येडं येते, माझ्याशिवाय जात नाही कुठं. ते खरं प्रेम आहे हो. नाही तर एखाद्या खेळण्यात गुंतलेलं तुम्ही, सत्ता असेल, खुर्ची असेल, ग्रामपंचायत असेल, खेळणं असेल, आई समाधान, गुंतलं ते. आईला न सोडणारं वेडं असतं. विठ्ठला विठ्ठला. आणि त्यांना वाटं लावलं, महाराज रडत होते. ते प्रसंग खूप मोठा आहे. जनाबाईची त्याच्यावर एक टिप्पणी तेवढं सांगतो तुम्हाला, म्हणजे कळेल. नामदेव महाराज नदीच्या पलीकडे गेल्यानंतर देवांनी मंदिर सोडलं आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ पद्मतळ म्हणून आहेत, तिथे येऊन देव थांबले. पद्मतळ. आणि अक्षरशः भगवंताच्या डोळ्यातून अश्रू येत होते. जनाबाई सांगते, आणि जनाबाई तुम्हा आम्हाला सांगते, नामयाची जणी दासी नामयाची शब्द का वापरते मी, त्याचं उत्तर जनाबाई देते. जणी म्हणे एवढी आवडी नामयाची भगवंताला, बरं का, म्हणून या त्याची दासी झाले. विठोबा रखुमाई. विठ्ठला विठ्ठला. एक 2 मिनिट. विठ्ठला विठ्ठला. आणि ही जी भूमिका आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे, प्रेम मिळालं पाहिजे. प्रेम भातुके. भातुके म्हणजे लहान मुलाचा खाऊ. भातुके म्हणजे मोठा खाऊ नाही बरं का. दिवाळीला मोठे मोठे टोकरे पाठवतात, ते भातुके नाही म्हणत त्याला. आई प्रेमाने पाठवते लहान मुलासाठी, ते भातुके असतं. कोकणातली माणसं ही ज्ञानी जरी नसली तरी ती प्रेमळ आहे, म्हणून मी हा भाग निवडला आज. म्हणून मी शिवाजी महाराजांचं महत्त्व सांगितलं की किती शिवरायावर तुम्ही लोकांनी प्रेम केलं. आज महाराष्ट्राची राजधानी कोकणात असावी, याच्यापेक्षा तुमचं वैभव काय आहे महाराज. रायगड महाराष्ट्रात नाही आहे, कोकणामध्ये. आणि सगळं आयुष्य शिवाजी महाराजांचं तुमच्या सहवासात गेलं. आणि तुमची दिंडी जेव्हा आम्ही आळंदीला पाहतो, तिथं भेदभाव नसतो. स्त्रियासुद्धा नाचतात आणि पुरुषसुद्धा नाचतात. काही भेदभाव नाही, काही नाही. असं प्रेम तुमच्या नामच्यात अजून उमलावं. कोकणामध्ये जे काही थोडेफार
पिणारे खाणारे लोक असतील त्यांना शिकवा. आपण शिवरायांचे आहोत, तुकोबारायांचे आहोत. प्रेम जन्माला यावं आपल्यामध्ये. प्रेमाने दुःख जातं, ज्ञानाने दुःख जात नाही. ज्ञानेश्वर जय